सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज अक्षरशः माझे हात थरथर कापत आहे माझा अनुभव सांगण्यासाठी। खूप सेवा केली पण मला काहीच अनुभव आले नाही, पण शेवटी जी सेवा केली त्याचं फळ स्वामींनी जे काही दिलं ते मी कधीही विसरू शकणार नाही। स्वामी भक्तांनो, आपण खूप म्हणतो की मी एवढी सेवा करतो, एवढे करतो, पण मला काही अनुभव येत नाही। पण मला असं जाणवलं की चुका ह्या आपल्याच होत असतात। आपणच तेवढ्या मनापासून अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत नसतो आणि आपलं प्रारब्ध, त्याचबरोबर आपण मागच्या जन्मी काय पाप केलं यामुळे देखील आपल्याला अनुभूती येत नाही। हे मला फार उशिरा कळलं। मी देखील तुमच्यासारखी चूक करत होती, स्वामींना दोष देत होती, स्वामींना खूप बोलायची। स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त दुःख होतं। माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख, माझे मिस्टर हे खूप व्यसनी होते, त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती। माझे सासू सासरे, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। स्वामी भक्तांनो, त्यामध्ये सर्व उदरनिर्वाहाचा सर्व काही माझ्यावरती होतं। मी एका कापड दुकानामध्ये कामाला होती, त्यामध्ये जिथे जे आमचे मालक होते ते स्वामींची खूप सेवा करायचे। ते दुकान उघडल्याबरोबर स्वामींची त्यांनी असा खूप मोठा फोटो तेथे लावलेला होता, त्याची पूजा वगैरे करणं आणि तिथे श्री स्वामी समर्थ हा मंत्र कंटिन्यू चालू असायचा। तिथं ते जप करण्याचं मशीन होतं ते लावलेलं होतं, त्यामुळे दिवसभर कानामध्ये स्वामींचा तारक मंत्र, त्याचबरोबर एक्के मंत्र आणि स्वामींचा जप माझ्या कानावरती पडत असायचा। त्यामुळे नकळतपणे माझ्या मुखात देखील श्री स्वामी समर्थ येत असायचं आणि असे फार दिवस झाले। त्यानंतर काय झालं ना, एक दिवस दुकानाच्या मालकीन ज्या ताई आहेत त्या खूप छान आहे, खूप प्रेमळ, खूप छान स्वभाव आहे, त्या दुकानामध्ये आल्या होत्या आणि असंच बोलता बोलता, गिऱ्हाईक नव्हते त्यामुळे बोलता बोलता आमचा विषय झाला आणि मग मी म्हटलं, तुम्ही स्वामींचे करता म्हणतात ना की त्यांचं खूप कडक असतं, घरामध्ये मांसाहार करावं लागत नाही, त्यामध्ये दारू वगैरे काही पिलं तर ते खूप त्रास होतो, आपलं उलटच होतं, असं मी त्यांना विचारत होते। त्यावेळेस ताई म्हटल्या, अगं हे तुला असं कोणी सांगितलं, असं काहीच नसतं, स्वामींची सेवा ही खूप सोपी आहे, अवघड असं काहीच नाही ग, कोणीतरी फालतू अफवा पसरलेल्या आहेत। मांसाहार करून स्वामी सेवा करणार नाही असं कोणीही करू नये। स्वामींना ज्याला सेवेत घ्यायचं असतं ना, त्याच्याकडून स्वामी बरोबर सेवा करून घेतात। स्वामींना फक्त अंतःकरणातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर अंतःकरणापासून स्वामींना एखादं पत्र काही पण वाहिलं ना म्हणे, तर ते स्वामींपर्यंत लगेच पोचतं। त्यांनी मला खूप छान समजून सांगितलं आणि त्या म्हटल्या की तू देखील स्वामींची सेवा कर, बघ तुझी देखील खूप प्रगती होईल, असं त्या म्हटल्या। त्यामध्ये माझ्या मनात कुठेतरी आलं, आपण ही करायला पाहिजे, एक प्रयत्न म्हणून करायला पाहिजे। मग त्या ताई म्हटल्या की मी यांच्याकडे तुझ्यासाठी स्वामी चरित्र, फोटो, बाळ वगैरे सर्व काही घेऊन देते, स्वामींचा फोटोही घेऊन देते। मी म्हटलं ठीक आहे। मग त्यांनी मला स्वामींचा फोटो, माळ वगैरे सर्व काही घेऊन दिलं आणि मी घरामध्ये एका कोपऱ्यात चौरंगावरती स्वामींचा फोटो मांडला, तेथे मांडला आणि सेवा सुरू केली। ज्या दिवशी सेवा सुरू केली त्या दिवशी स्वामी घरी आले, त्या दिवशी इतके प्रचंड भांडणं आमचे झाले की त्या भांडणाला काही मापच नाही, इतके प्रचंड, अक्षरशः त्यांनी मला खूप मारलं, माझ्या हातातून रक्तही निघत होतं, मला इतकं प्रचंड मारलं। मी म्हटलं की मी चांगल्यासाठी हे आणलं आणि हे काय झालं आहे म्हटलं। ताई म्हटल्या की असं नसतं आणि खरंच हे उलटं होऊ लागलं। मनामध्ये भीती येऊ लागली की आपण हे फोटो वगैरे बाहेर नेऊन ठेवावी काय, असं देखील कधी वाटू लागलं। त्यानंतर थोडे दिवस असेच गेले। मी मग त्यानंतर सेवा काही केली नाही, फक्त नामस्मरण, तारक मंत्र घरामध्ये लावत असायचे। ताई म्हटल्या की तारक मंत्राचं तीर्थ तू घरामध्ये सर्वांना देत जा, घरात सर्वत्र शिंपडत जा। आणि मग मी तसंच करत गेली, पण काहीच अनुभव नाही, जे होतं पहिल्यासारखं तसंच होत होतं, फक्त दिव्यामध्ये आकार वगैरे बनणं, हे असं
अशा थोड्याफार अनुभूती येत होत्या, पण ज्याच्यासाठी सेवा करत होते ते काही माझ्या मनासारखं घडत नव्हतं. खूप दिवस सेवा केली. त्यानंतर मला असं कधी असं वाटायचं की नाहीच, हे सर्वजण खोटं सांगतात, असा देखील अविश्वास मनामध्ये यायचा. पण एक होतं की मी जेव्हा सेवा करायची ना मनापासून, तेव्हा मला खूप मन शांती लाभायची. जी मन शांतीसाठी मी प्रयत्न करायचे, ती मन शांती मला फक्त स्वामींच्या नामस्मरणात आणि स्वामींच्या सेवेमध्ये मिळत असायची. त्यामुळे मला छान वाटायचं आणि मुलांवर देखील छान संस्कार व्हावे असं माझी इच्छा होती, म्हणून मी ती सेवा सुरूच ठेवली. एक दिवस काय झालं, असं मी खूप वैतागली, स्वामींपुढे खूप रडली. स्वामी, का बरं एवढी माझी परीक्षा बघत आहात? एवढं मोठं काय पाप केलं आहे की तुम्ही मला या संकटातून बाहेर काढत नाही? माझ्या मिस्टरांना निर्व्यसनी करा, माझ्या मुलांचं भवितव्य व्यवस्थित होईल, असं एवढंच मागत आहे, फक्त त्यांना बाकी काहीच नको, असं मी त्यांना स्वामींना म्हटले आणि खूप रडली. त्या दिवशी काय झालं ना की मी रात्री झोपली. झोपेत देखील मला स्वामींचीच मूर्ती दिसत होती डोळ्यासमोर आणि महाराजांचं नामस्मरण, डोळ्यातून पाणीही वाहत होतं. कारण माझे मिस्टर त्या दिवशी खूप पिऊन आले होते आणि खूप प्रचंड शेजाऱ्यांसोबत भांडणंही झाले होते. त्यामुळे माझं खूप मन शांती ढासळली गेली होती. मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये त्यावेळेस गेली होती. त्यानंतर काय झालं, मी रात्री झोपली. झोपल्यानंतर माझ्या स्वप्नामध्ये असं एकांत होता, तिथे कोणीच नव्हतं, मी आणि फक्त मीच होती आणि खूप मोठं औदुंबराचं वृक्ष होतं. त्या औदुंबराच्या वृक्षाखाली कोणीच नव्हतं, एकदम फक्त तिथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि मी तिथे एकांतात होती आणि मी तिथे हातामध्ये आरतीचं ताट घेतलेलं होतं आणि औदुंबराच्या वृक्षात तिथे मी आरती करत होती आणि तिथे स्वामी तिथे बसलेले होते, असं मला तिथे दिसलं. बाकी काहीच नाही, फक्त एवढंच दिसलं. सकाळी उठली आणि म्हटलं, हे असं का बरं स्वप्न मला पडलं आहे, असं मी हे केलं. मग मी काय केलं की कामावरती गेली आणि दादांना म्हटली की मला ताईंसोबत बोलायचं आहे. तर त्यांनी मला फोन लावून दिला. मग मी ताईंसोबत बोलली आणि ताईंना म्हटलं की रात्री मला असं स्वप्न पडलं. ताई म्हटल्या, तू किती भाग्यवान आहे की स्वामींनी तुला प्रत्यक्षात सांगितलं आहे तू कुठली सेवा करायला पाहिजे. तुला औदुंबराची सेवा स्वामींनी करायला सांगितले आहे, तू औदुंबराच्या 108 आरत्या कर, असं ताई मला म्हटल्या. आणि मग मी म्हटलं की स्वामींनी सांगितलंय तर करायला हरकत नाही. मग मी काय केलं की आमच्याच घराच्या थोडंसं पुढं औदुंबराचं एक वृक्ष आहे, तिथे मी जाऊ लागली आणि सकाळी मी पहाटेच जायची आणि तिथे आरती करत होती. असे मी संकल्प केला की 41 दिवस मी इथे येऊन आरती करीन, असं स्वामींना मी सांगितलं, संकल्प केला आणि माझ्या मिस्टरांची फक्त दारू सुटू द्या एवढी विनंती केली. आणि मग 41 दिवस रोज मी स्वामींच्या तिथे जाऊन आरती करू लागली. 20 दिवस झाले असतील, पण तोपर्यंत काहीच एक अनुभव आलेला नाही. रोज जे होतं ते होतं, पण स्वामींनी सांगितले म्हणून फार विश्वास होता, काहीतरी घडेल असं वाटत होतं आणि खरंच तसंच काही घडलं. कारण माझे मिस्टर अचानक खूप आजारी पडले. इतके आजारी पडले ना, त्यांना प्रचंड उलट्या होऊ लागल्या. इतक्या उलट्या होत होत्या ना की त्यांचे ते उलट्या थांबतच नव्हत्या. त्यांनी पाणी जरी पिलं तरी त्यांना उलटी व्हायची. मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे चेकअप वगैरे केलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं, यांनी जर आता यानंतर ड्रिंक जर केलं तर यांचं म्हणजे शेवटचे स्टेप असेल, हे यांना तुम्हाला जर जगवायचं असेल तर तुम्ही अजिबात दारूला स्पर्श करू नका, कारण दारू तुमच्यासाठी आता प्राणघातक आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. ते माझ्या मिस्टरांना सांगितलं. मग घरी आल्यानंतर मिस्टरांना म्हटलं की आपले लेकरं खूप छोटे आहे, आपल्याला कुणाचा आधार नाही, आपली परिस्थिती ही अशी आहे, तुम्ही जर गेलात तर मी काय करणार, मी कसं जगणार, एकटी स्त्री मी काय करू, तुम्हीच सांगा. या अगोदर मी तुम्हाला कधीच काही मागितलं नाही. लग्न झाल्यापासून तुम्हालाही माहीत आहे की तुम्ही मला किती त्रास दिला, पण मला तुमची गरज आहे. तुम्ही फक्त दारू पिऊ नका, आपण आपला संसार खूप सुखाचा करू, असं मिस्टरांना सांगितलं. आणि मिस्टरही त्या दिवशी खूप रडले आणि म्हटले की यानंतर मी दारूला स्पर्श करणार नाही. त्यांची खूप इच्छा व्हायची दारू पिण्याची, त्यांची वेळ झाली की त्यांना खूप असं अस्वस्थ व्हायचं. पण मी त्यांना सांगितलं, जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की दारू प्यायला जायचं, त्यावेळेस एकच म्हणायचं फक्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी मला शक्ती द्या, शक्ती द्या, एवढंच तुम्ही म्हणा. बघा म्हटलं तुम्हाला किती शक्ती मिळेल. आणि खरंच ते तसेच करायचे आणि स्वामी त्यांना शक्ती द्यायचे आणि ते दारूपर्यंत पोचत नसायचे. अशा प्रकारे माझ्या मिस्टरांची दारू सुटली. खरं औदुंबराची ही खूप महान सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली. म्हणतात ना, कल्पवृक्ष हा कल्पिले फल देणारा आहे. आपण ज्याची कल्पना करतो तेच फळ आपल्याला मिळत असते. या औदुंबर वृक्षाला महाराजांनी जे जे वरदान दिले आहे त्या वरदानानेच माझा संसार हा सुखी झाला आहे.
खरंच स्वामी भक्तांनो, ज्यांना अनुभव येत नाही त्यांनी ही सेवा नक्की करावी. बघा, तुम्हाला देखील असेच माझ्यासारखा छान अनुभव येईल, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.